ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes, sir. Yes, teacher. Present, ma'am. नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी माधुरी मनोहर कलकुंद्रीकर, सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा निट्टूर, तालुका खानापूर, जिल्हा बेळगाव, तुमचे आज इयत्ता 6वीच्या नागरिकशास्त्र भागामध्ये स्वागत करत आहे. आज आपण नागरिकशास्त्रामधील नागरिकत्व याविषयी माहिती घेणार आहोत. चला तर मग आता प्रथमतः आपण काही पूर्वज्ञानावर आधारित प्रश्न बघूया. हा कोणत्या देशाचा राष्ट्रध्वज आहे? नक्कीच सगळ्यांचे हात वर झाले असेल की मी सांगणार म्हणून. सांगा बघूया, हा कोणत्या देशाचा राष्ट्रध्वज आहे? बरोबर, हा भारत देशाचा राष्ट्रध्वज आहे. हा आपल्या देशाचा राष्ट्रध्वज आहे. यानंतर आपल्या देशात कोणत्या प्रकारची राज्यपद्धती अस्तित्वात आहे? आपल्या देशामध्ये जे सरकारचं कार्य चालतं ते कोणत्या पद्धतीनं चालतं? बरोबर, आपल्या देशात लोकशाही ही राज्यपद्धती अस्तित्वात आहे. आपल्या देशात कोणत्या पद्धतीनं राज्यकारभार चालतो? तर आपल्या देशात लोकशाही पद्धतीनं राजकारभार चालतो. लोकशाही म्हणजे काय? लोकशाहीचा अर्थ काय आहे सांगा बघूया. लोकशाही म्हणजे काय? लोकांकडून लोकांच्यासाठी लोकांनी चालविलेले राज्य म्हणजेच लोकशाही होय. लोकशाही म्हणजे काय? तर लोकांकडून लोकांच्यासाठी लोकांनी चालविलेले राज्य म्हणजेच लोकशाही होय. हे आता ह्याच्यामधले लोक म्हणजे नेमके कोण आहेत असा प्रश्न असेलच तुमच्या मनात आला. लोक राज्य चालवतात, लोकांच्यासाठी चालवतात, तर हे लोक म्हणजे नक्की आहेत कोण? तर हे लोक म्हणजेच कोण आहे? तर त्या राष्ट्राचे नागरिक असतात. कोण असतात? नागरिक असतात. तर आज आपण नागरिकत्व या पाठामध्येच प्रथमतः नागरिकत्वाचा अर्थ आणि महत्त्व समजून घेणे, त्यानंतर नागरिकत्वाच्या लक्षणांची यादी करणे, नागरिकत्व मिळविण्याच्या पद्धती समजून घेणे, नागरिकत्व गमावण्याच्या पद्धती समजून घेणे, ह्या भागाविषयी आपण काय करणार आहोत? चर्चा करणार आहोत. तर प्रथमतः आपण बघूया नागरिकत्वाचा अर्थ. नक्की नागरिकत्व ह्याचा अर्थ काय होतोय ते आपण पाहूया. प्रत्येक व्यक्तीला उत्तम जीवन जगण्यासाठी पूरक असलेल्या संघटनेला राष्ट्र असे संबोधले जाते. एका राष्ट्रातील जबाबदार सदस्याला नागरिक असे म्हणतात. आता बघा, प्रथमतः आपण स्वतःपासून सुरुवात करूया. तर आम्हाला जगण्यासाठी आवश्यक काय आहे? कुटुंब. आपल्याला आवश्यक काय आहे? तर कुटुंब. आपल्याला कुटुंबाचा आधार असतो आणि त्या कुटुंबासाठी आपण एक जबाबदार, आपलीही काहीतरी जबाबदारी असते. आपण त्या कुटुंबाचे मुलगा किंवा मुलगी असतो, म्हणजे आपण त्या कुटुंबाचे एक सदस्य भाग असतो. तर आपल्यावर सुद्धा काय असते? त्या कुटुंबाबद्दलची जबाबदारी असते. कुटुंबाशी व्यवस्थित वागणे किंवा कुटुंबाचं नाव रोशन करणे ह्या बाबतीतलं. तर आता आपण देश पातळीवर, राष्ट्र पातळीवर ज्या वेळेला विचार करतो तेव्हा प्रत्येक व्यक्तीला उत्तम जीवन जगण्यासाठी पूरक असलेल्या संघटनेला काय म्हणतात? राष्ट्र असं म्हणतात. आणि त्या राष्ट्रातील एक जबाबदार सदस्य म्हणजे कोण? आपण सगळेजण. आपल्याला काय म्हणतात? नागरिक असे म्हणतात. नागरिकत्व मिळवलेल्या प्रत्येकाला त्या राष्ट्राने दिलेले हक्क प्राप्त होतात. म्हणजेच किमान जीवनमान, शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुरक्षा तसेच इतर हक्क त्यांना मिळतात. नागरिकांचे आपल्या देशाशी दृढ संबंध असतात. एकाच वेळी एकापेक्षा अधिक देशाचे नागरिकत्व मिळविता येत नाही. आता नागरिकत्व आपण जेव्हा एका देशाचं किंवा एका राष्ट्राचं स्वीकारतो त्यावेळेला आपल्याला त्या देशाकडनं काही हक्क मिळतात. तर ते हक्क म्हणजे कोणते आहेत? तर जीवनमान, आपलं जीवनमान जगण्यासाठीचे हक्क. आपल्याला शिक्षण आवश्यक असतं जीवनमानासाठी, निरोगी राहणं आवश्यक असतं, त्यासाठी आरोग्यासाठीचे हक्क, सामाजिक सुरक्षता, आपली समाजामध्ये असताना सुरक्षित आपण असणं हे याबद्दलचे हक्क असतात. आणि इतर अनेक गोष्टींचे हक्क आहेत जे आपल्याला जीवन जगताना आवश्यक असतात. हे सगळे हक्क आपण जेव्हा एका राष्ट्राचं नागरिकत्व स्वीकारतो तेव्हा आपल्याला त्यासोबत ते मिळतात. आणि आपण एकाच वेळी एकापेक्षा अधिक देशांचे नागरिकत्व मिळवू शकत नाहीत.
आता हे हक्क म्हणजे कोणते आहेत? तर मूलभूत हक्क आहेत. आपल्या भारतीय राज्यघटनेने दिलेले हे आपल्याला प्रत्येक नागरिकाला दिलेले मूलभूत हक्क आहेत. समानतेचा हक्क म्हणजे काय? प्रत्येकाला समान संधी मिळते. स्वातंत्र्याचा हक्क, प्रत्येकाला देशाच्या हित आपण आपल्या व्यवस्थित लक्षात ठेवून करण्यासाठीचे हक्क आहेत. स्वातंत्र्याचा हक्क. शोषणाविरुद्धचा हक्क, आपल्यावर जर अन्याय होत असेल तर त्याविरुद्ध आपण आवाज उठवू शकतो. धर्मस्वातंत्र्याचा हक्क. भारत देश हा धर्मनिरपेक्ष देश आहे. या देशामध्ये अनेक धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. मग आपण कोणत्याही धर्माचा स्वीकार करू शकतो. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. घटनात्मक उपाययोजनेचा हक्क. घटनेमध्ये काही आपल्याला उपाययोजना ज्या दिलेल्या असतात त्याबद्दलचे हक्क ते आपल्याला मिळू शकतात. उदाहरणार्थ सर्वात महत्त्वाचा हक्क आहे जो मिळतो आपल्याला 18 वर्षानंतर म्हणजे मतदानाचा हक्क. हे असे वेगवेगळे हक्क आहेत. हे हक्क जेव्हा आपण भारताचं नागरिकत्व स्वीकारतो तेव्हा आपल्याला हे मूलभूत हक्क मिळतात. अशाच प्रकारे जर आपण दुसऱ्या देशाचा हक्क नागरिकत्व स्वीकारलं तर त्या देशाचे जे हक्क असतील तर ते आपल्याला मिळतात. आता आपण बघूया ह्या नागरिकत्वाचं महत्त्व काय आहे. आपण राहत असलेल्या देशांमध्ये अभिमानाने जीवन जगण्यासाठी, देशाच्या शासन व्यवस्थेत भाग घेण्यासाठी तसेच प्रत्येकाचे जीवन उत्तमरित्या चालवण्यासाठी उपयुक्त शासन व्यवस्था स्थापन करण्यासाठी नागरिकत्व आवश्यक आहे. त्याशिवाय देशाची एकता आणि अखंडतेला धक्का पोचणार नाही असे वागणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. बघूया आपण अनेकदा बघूया नागरिकत्वाचे महत्त्व काय आहे. तर आपण राहत असलेल्या देशामध्ये अभिमानाने जीवन जगण्यासाठी, देशाच्या शासन व्यवस्थेमध्ये भाग घेण्यासाठी, म्हणजे आपण ज्या देशात राहतो त्या देशामध्ये आपण आपल्या देशाचा अभिमान बाळगून जीवन जगणं आवश्यक आहे. हा माझा देश आहे असं आपण म्हणणं आवश्यक असतं. आपल्याला ज्या गोष्टीवर प्रेम असतं तेव्हा आपण काय म्हणतो, हा माझा देश आहे, हे माझं कुटुंब आहे, ही माझी आई आहे. हे आपण जेव्हा केव्हा म्हणतो तर आपल्याला त्या गोष्टींचा अभिमान असतो. तसंच आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशामध्ये जीवन जगताना त्याचा अभिमान बाळगायला पाहिजे. त्याचप्रमाणे देशाच्या शासन व्यवस्थेत भाग घेण्यासाठी, देशाच्या शासन व्यवस्थेत म्हणजे आपण मगाशी बघितलं एखाद्या देशाची राज्यपद्धती चालवण्यासाठी लोकांची आवश्यकता असते. कोणीतरी आपल्याला काय करावं लागतं, एखादी राष्ट्र चालवावं लागतं म्हणजे काय करावं लागतं तर जबाबदारीने निर्णय घ्यावे लागतात. त्या जबाबदार व्यक्तीला निर्णय घेण्यासाठी खूप जण मदत करत असतात. जसं आता आपलं घर किंवा आपली शाळा कोण चालवत असतं, आपलं घर कोण चालवतं, आपले कुटुंब प्रमुख म्हणजे आपले आजी आजोबा असतील किंवा वडील असतात चालवतात. तसं शाळेमध्ये कोण चालवतं, मुख्याध्यापक असतात. मुख्य असं एखादा मुख्य असतो, पण त्यांनी एकटेच चालवू शकतात काय, नाही. तर त्यांना इतर सदस्य जे आहेत, आपण जे म्हटलं मगाशी कोण, नागरिक, तसं आपण कुटुंबामध्ये आपण इतर सदस्य हे सगळेजण मिळून काय करत असतो, आपण मदत करत असतो. तसंच देशाच्या शासन व्यवस्थेमध्ये सुद्धा भाग घेण्यासाठी आपण नागरिकांना हक्क आहे. तर त्यासाठी आपण त्या देशाचं नागरिकत्व स्वीकारणं आवश्यक असतं. तसेच प्रत्येकाचे जीवन उत्तमरित्या चालविण्यासाठी उपयुक्त शासन व्यवस्था स्थापन करण्यासाठी नागरिकत्व आवश्यक आहे. याशिवाय देशाची एकता आणि अखंडतेला धक्का पोचणार नाही असं वागणंही अत्यंत महत्त्वाचे असते. आपण ज्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलेलं आहे त्या देशाची एकता, त्या देशाच्या सर्व लोकांच्या मध्ये एकता राहावी आणि जर ही एकता टिकून राहिली तर तो देश अखंड राहतो असं आपलं वागणं असणं आवश्यक आहे. हे नागरिकत्वाचं महत्त्व आहे. आता आपण काय बघितलं तर नागरिकत्वाचा अर्थ बघितला, म्हणजे नागरिक म्हणजे काय आणि नागरिकत्वाचे महत्त्व म्हणजे नागरिकत्वाची आवश्यकता का असते याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. आता आपण बघूया नागरिकत्वाची लक्षणं कोणकोणती आहेत. आपण आता बघूया नागरिकत्वाची लक्षणे. पहिलं लक्षण आहे व्यक्ती आपण एका देशाचा नागरिक. आता आपण बघूया नागरिकत्वाची लक्षणे. व्यक्ती आपण एका देशाचा नागरिक आहे असे नागरिकत्वावरून ओळखतो. आपण एखाद्या व्यक्तीचं जर नागरिकत्व कोणत्या देशाचं आहे हे जर बघितलं तर आपल्याला समजतं की तो त्या देशाचा नागरिक आहे. नागरिक त्या देशाने बहाल केलेले सर्व हक्क मिळवू शकतो. ज्या देशाचा तो नागरिक असतो त्या देशाने बहाल केलेले सर्व हक्क त्याला मिळतात. नागरिकत्व हे आपल्या देशातील कायद्याप्रमाणे जीवन जगण्यासाठी लोकांना सुचविते. म्हणजे आपण ज्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलेलं आहे त्या देशाचे कायदे असतात, त्या कायद्याप्रमाणे आपण जीवन जगणं आवश्यक असतं. हे नागरिकत्व आपल्याला म्हणजे लोकांना सुचवत असते.
देशाच्या अत्युच्च हुद्द्यापासून ते इतर सर्व हुद्द्यांचे असलेले अधिकार नागरिक प्राप्त करू शकतो. देशामध्ये जे वेगवेगळे हुद्दे आहेत, पदं आपण जी म्हणतो, त्या वेगवेगळ्या पदांचा अधिकार जे असतात ते आपल्याला त्या नागरिकाला प्राप्त करता येतात त्याच्या अटीनुसार. त्यानंतर विदेशी लोकांना राजकीय हक्क नाकारलेले आहेत. कोणत्याही देशामध्ये विदेशी लोकांना राजकीय हक्क त्या देशाचे राजकीय हक्क नाकारलेले आहेत. यानंतर आहे तर नागरिकत्व मिळवण्याच्या पद्धती. हे नागरिकत्व आपल्याला कोणकोणत्या पद्धतीनं मिळवता येतं? प्रथमतः आता आपण बघूया, खाली दिलेल्या पद्धतीप्रमाणे लोकांना एखाद्या देशाचे नागरिकत्व मिळविता येते. पहिलं आहे जन्मता. दुसरं, वंश परंपरेने विदेशात राहणाऱ्या दाम्पत्यांच्या पोटी जन्मलेल्या त्यांच्या आईवडिलांच्या देशाचे नागरिकत्व मिळते नोंदणी करून. आणि एका देशाशी दुसऱ्या देशाचा भूभाग जोडला तर समाविष्ट झालेल्या देशाचे नागरिकत्व प्राप्त होते. ह्या 4 पद्धतीनं आपल्याला देशाचे नागरिकत्व मिळवता येते. आता जन्मता म्हणजे काय किंवा वंश परंपरेने म्हणजे काय हे आपण आता एक एक करून याची माहिती घेऊया. आणि 5वा आहे सरकारच्या अनुमतीने नागरिकत्व प्राप्त करून घेऊ शकतो. पहिला आहे जन्मता. कोणतीही व्यक्ती ज्या देशांमध्ये जन्मतो अथवा जन्मते त्याला आपोआप जन्मलेल्या देशाचे नागरिकत्व प्राप्त होते. अशांना आईवडील कोणत्याही देशाचे असले तरी त्यांचा विचार न करता जन्म हा अधिकार मानून नागरिकत्व मिळते. उदाहरणार्थ 26 जानेवारी 1950 नंतर भारतात जन्मलेल्यांना भारतीय नागरिकत्व मिळाले, कारण या दिवशी भारतात राज्यघटना अंमलात आली. आता आपण सर्वांना भारतीय नागरिकत्व मिळालेलं आहे. तर हे कुठल्या पद्धतीनं मिळालेलं आहे? तर आपला जन्म कोठे झालेला आहे? भारतात झालेला आहे, म्हणून आपल्याला भारत देशाचे नागरिकत्व मिळालेलं आहे. याला म्हणतात जन्मता मिळालेला हक्क. म्हणजे ज्या देशामध्ये आपला जन्म होतो, ज्या देशामध्ये जन्म होतो त्या देशाचं नागरिकत्व आपल्याला मिळू शकतं. त्यावेळेला जन्म ज्या देशात होतो त्यावेळेला त्या देशाचं नागरिकत्व मिळत असताना आईवडिलांचे नागरिकत्व कोणत्या देशाचे आहे याचा विचार केला जात नाही, तर मूल कोठे जन्मले आहे याचा विचार करून त्याला त्या देशाचे नागरिकत्व स्वीकारता येते. यानंतर आहे वंश परंपरेने प्राप्त नागरिकत्व. याप्रमाणे एका व्यक्तीचे आईवडील देशाचे नागरिक असल्यास वंश परंपरेने नागरिकत्व मिळते. उदाहरणार्थ 26 जानेवारी 1950 रोजी किंवा नंतर दुसऱ्या देशात असून भारतीय नागरिकत्व असणाऱ्या कुटुंबात जन्म झाल्यास भारताचे नागरिकत्व प्राप्त होते. म्हणजे समजा आता परदेशी लोक काम करण्यासाठी किंवा आपल्या उदरनिर्वाहासाठी जातात, त्यावेळेला तेथे मुलांचा जन्म होतो, पण आईवडिलांचं नागरिकत्व कोणतं असते? भारतीय असते. मग अशा वेळेला त्या नवीन जन्मलेल्या मुलाला आईवडिलांचं नागरिकत्व कोणतं आहे? भारताचं आहे, भारतीय आहे. तर त्या मुलाला वंश परंपरेनं आईवडिलांच्या नागरिकत्वाचा विचार करून त्या भारत देशाचं, आपल्या भारत देशाचं नागरिकत्व मिळवता येतं. यानंतर आहे नोंदणीद्वारे. कोणत्याही एका देशाचे नागरिकत्व योग्य पद्धतीने संबंधित कार्यालयात अर्ज करून नोंदणी करून मिळवू शकतो. अर्ज करण्यासाठी काही मानदंड प्रत्येक राष्ट्राने ठरविलेले आहेत. आता बघा, आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशामध्ये आपल्याला वाटलं तर आपण त्या देशाचं काय करू शकतो? मला या देशाचं नागरिकत्व हवं आहे असं सरकारकडे मागणी करू शकतो. पण हा अर्ज करताना त्या प्रत्येक राष्ट्राचे काही ठराविक मानदंड असतात. मानदंड म्हणजे काय? नियम असतात. त्या नियमानुसार काय करावं लागतं? आपण त्या नियमानुसार जर अर्ज केला, आपण त्या नियमांमध्ये बसत असू आणि आपण जर अर्ज केला तर ते राष्ट्र आपल्याला नोंदणीद्वारे नागरिकत्व देऊ शकते. उदाहरणार्थ भारताचं जर नागरिकत्व मिळवायचं असेल, विदेशी लोकांना भारतात येऊन भारताचं जर नागरिकत्व मिळवणं त्यांना वाटत असेल की आपल्याला भारताचं नागरिकत्व हवं आहे, अशा वेळेला भारतात कमीत कमी 5 वर्ष राहिले पाहिजे. आणि जे विदेशी लोक सतत भारतामध्ये 5 वर्ष राहिल्यानंतर जर त्यांनी कार्यालयाकडे अर्ज केला की मला भारताचं नागरिकत्व हवं आहे म्हणून, तर त्यावेळेला अशा एकच ह्या अटीवर नव्हे तर अशा अनेक अटी आहेत आपल्या राष्ट्राच्या, त्या अटींच्यामध्ये जर ते लोक बसत असतील विदेशी तर त्यांना आपण भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी त्यांनी सरकारकडे मागणी करू शकतात. एखाद्या देशाचा भूभाग दुसऱ्या देशात समावेश केल्यास त्या देशात भूप्रदेश समावेश केला जातो, त्या देशाचे नागरिकत्व प्राप्त होते.
सामान्यपणे युद्धामुळे किंवा देशाचा स्वनिर्धार यामुळे दुसऱ्या देशात समावेश होऊ शकतो. अशा संदर्भात समाविष्ट देशाचे नागरिकत्व मिळते. आता दोन देशांमध्ये युद्ध होतात किंवा एखादा देश स्वतः विचार करून दुसऱ्या देशामध्ये समाविष्ट होतो, विलीन होतो. अशा वेळेला मग त्या मूळ देशाच्या लोकांचं काय होणार, त्या नागरिकांचं काय होणार, तर ते नागरिक ज्या आता दुसऱ्या देशामध्ये समाविष्ट झालेला आहे त्या देशाचं त्या लोकांना नागरिकत्व मिळू शकतं. उदाहरणार्थ 1975 साली सिक्कीम भारतात सामील करून घेतला होता. या पद्धतीने सिक्कीममधील लोकांना भारतीय नागरिकत्व मिळाले. आता आपण नागरिकत्व मिळवण्याच्या पद्धती बघितल्या. यानंतर आपण हे मिळवलेले नागरिकत्व कोणत्या कारणांमुळे गमावू शकतो याविषयी माहिती घेऊया. आतापर्यंत आपण काय बघितलं बघूया. तर नागरिकत्वाचा अर्थ काय, नागरिक म्हणजे काय, नागरिक कोण आहेत किंवा ह्या नागरिकत्वाची आवश्यकता काय आहे हे बघितलं. त्यानंतर हे नागरिकत्व जे आहे ते आपल्याला कोणत्या पद्धतीनं मिळू शकतं हे बघितलं. आता हे मिळवलेलं जे नागरिकत्व आहे, कोणकोणत्या पद्धतीनं आपल्याला नागरिकत्व मिळालेलं आहे, ते नागरिकत्व मिळवण्यासाठी जशा अटी आहेत त्याचप्रमाणे काही नियम असतात ते नागरिकत्व सतत तसंच चालू राहण्यासाठी. जर हे नियम मोडले गेले तर आपण काय करू शकतो, हे नागरिकत्व गमावू शकतो. तर हे मिळवलेले नागरिकत्व कोणकोणत्या कारणांमुळे आपल्याला गमावू शकतो याविषयी आपण काय करूया, आता माहिती घेऊया. नागरिकत्व गमावण्याच्या पद्धती. एखाद्या देशाचे नागरिकत्व खालील कारणांमुळे गमावू शकतो. स्वेच्छेने नागरिकत्वाचा त्याग करणे, दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारल्यास, राष्ट्रविरोधी कृत्य केल्यास. या 3 कारणांमुळे व्यक्तीला आपले त्या देशाचे नागरिकत्व गमवावे लागते. आता बघा, ज्या पद्धतीनं नागरिकत्व मिळविण्याच्या वेगवेगळ्या पद्धती होत्या त्याप्रमाणेच नागरिकत्व गमवण्याच्या पण पद्धती आहेत. म्हणजे हे नियम आहेत, हे पद्धती. ह्या नियमांच्या जर मध्ये जर कोणी आलं किंवा ह्याप्रमाणे वागलं नाही तर काय होऊ शकतं, आपलं नागरिकत्व तो व्यक्ती गमवू शकतो. तर पहिलं काय आहे, स्वेच्छेने नागरिकत्वाचा त्याग करणे, दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारल्यास, आणि तिसरं आहे राष्ट्रविरोधी कृत्य केल्यास. आता आपण एक एक करून बघूया. हे त्याग करणे, कोणताही भारतीय नागरिक दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारल्यास स्वेच्छेने भारतीय नागरिकत्व त्याग करू शकतो. आता विदेशी जी मुलं शिकून तेथेच आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी नोकरी करतात, तिथंच ती राहतात वगैरे, तिथंच स्थायिक होतात, मग त्यावेळेला ते तिथले नागरिकत्व स्वीकारतात. मग त्यांना त्या देशाचंही नागरिकत्व, ज्या ठिकाणी गेले त्या देशाचंही नागरिकत्व आणि भारताचं नागरिकत्व, ह्या दोन्ही नागरिकत्वांचा स्वीकार करून राहता येत नाही. तर त्यांना कोणत्या तरी एका देशाचं नागरिकत्व स्वीकारावं लागतं. मग जेव्हा त्यांनी दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारतात तेव्हा त्यांना ह्या भारतीय नागरिकत्वाचा त्याग करावा लागतो. रद्द करणे, भारताच्या कोणत्याही नागरिकांनी विदेशातील नागरिकत्व स्वीकारून त्यांच्याकडून अर्ज केल्यास कायद्याप्रमाणे त्याचे भारतीय नागरिकत्व रद्द होते. आता पहिल्यामध्ये आपण काय बघितलेलं आहे, तर एक भारतीय नागरिक दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारण्यासाठी स्वतः भारतीय नागरिकत्वाचा त्याग करत आहे. आता दुसऱ्यामध्ये काय होतंय, तर भारताबाहेर जे लोक जाऊन राहतात ते तिथल्या देशाचं विदेशातलं नागरिकत्व स्वीकारतात आणि इथलं काय नागरिकत्व काय होतंय, मग त्यांचं रद्द केलं जातं. निलंबन, कोणत्याही व्यक्तीने घटनाबाह्य कार्य केल्यास अथवा राष्ट्रविरोधी कार्यात भाग घेतल्यास अथवा भारतीय संविधानाला बाधा आणणारे कार्य केल्यास त्याचे नागरिकत्व रद्द होऊ शकते. हे बळजबरीने निलंबन होते. आता बघा, आपण पहिलाच म्हटलेलं आहे काय, तर नागरिकत्व कशासाठी आहे, तर आपल्याला उत्तम रीतीनं जीवन जगण्यासाठी आहे. आपण उत्तम रीतीनं जीवन जगणार असतो तर आपल्यासोबत जे लोक जगणार आहेत त्यांच्यासोबतही आपण गुण्यागोविंदाने राहिलं पाहिजे. मग त्यावेळेला आपण आपला राष्ट्र जो आहे त्याबद्दलचा अभिमान बाळगायला पाहिजे. आपण ज्या वेळेला राष्ट्राचा अभिमान बाळगतो तेव्हा त्याच्या विरोधात आपण कार्य करू शकत नाही. मग घटनेनं जर ज्या देशाचं एखाद्या व्यक्तीनं ज्या देशाच्या नागरिकत्वाचा स्वीकार केलेला आहे त्या देशाच्या घटनाबाह्य कार्य केल्यास, प्रत्येकाचे नियम, प्रत्येक देशाचे किंवा प्रत्येक राष्ट्राचे नियम थोडेफार वेगवेगळे आहेत, त्याप्रमाणे जर राष्ट्रविरोधी कार्यात भाग घेतल्यास किंवा आता आपण भारतीय आहोत तर आपल्या भारतीय संविधानाला
बाधा म्हणजे अडचण आणणारे काही कार्य केल्यास तर त्याचं हे भारतीय नागरिकत्व जबरदस्तीनं निलंबित केलं जातं, म्हणजे ते जबरदस्तीनं काढूनच घेतलं जातं. त्यानं दुसऱ्या देशाचा स्वीकारही केलेला नाही नागरिकत्वाचा, ना त्यानं स्वतःहून भारतीय नागरिकत्वाचा त्यागही केलेला नाही आहे. तर हे जबरदस्तीनं म्हणजे शिक्षा रूपात त्याचं काय केलं जातं, तर ते भारतीय नागरिकत्व काढून घेतलं जातं, त्याचं ते रद्द केलं जातं. आतापर्यंत आपण बघितलेलं आहे काय काय, तर भारतीय नागरिकत्व म्हणजे काय, नागरिक म्हणजे काय आहे, किंवा नागरिकत्वाची लक्षणे कोणकोणती आहेत, आणि नागरिकत्व गमावण्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत, नागरिकत्व मिळवण्याच्या पद्धती कोणकोणत्या. आता आपण ह्या सगळ्याविषयी काय केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. ह्या विषयावर थोडंसं आपण आता काय करूया, प्रश्न बघूया. खालता एक एक प्रश्न विचारते मी तुम्हाला, त्याची एक एक उत्तरं तुम्ही द्या. पहिला प्रश्न आहे, नागरिक असे कोणाला म्हणतात. सुरुवातीलाच आपण पाठाच्या सुरुवातीलाच बघितलेलं आहे, नागरिक असे कोणाला म्हणतात, सांगा बघूया. बरोबर, नागरिक असे कोणाला म्हणतात, तर एका राष्ट्रातील जबाबदार सदस्याला नागरिक असे म्हणतात. लक्षात राहील ना. बघा बघूया अनेकदा, म्हणा तुम्ही, नागरिक असे कोणाला म्हणतात, एका राष्ट्रातील जबाबदार सदस्याला नागरिक असे म्हणतात. दुसरा प्रश्न, नागरिकत्व मिळालेल्या प्रत्येकाला राष्ट्राने दिलेले कोणते हक्क प्राप्त होतात. नागरिकत्व मिळालेल्या प्रत्येकाला राष्ट्राने दिलेले कोणते हक्क प्राप्त होतात. कोणकोणते हक्क नागरिकत्व आपण जेव्हा एखाद्या देशाचं स्वीकारतो तेव्हा आपल्याला मिळतात. नागरिकत्व मिळालेल्या प्रत्येकाला त्या राष्ट्राने दिलेले हक्क म्हणजेच किमान जीवनमान, शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुरक्षा तसेच इतर हक्क मिळतात. जेव्हा आपण एखाद्या देशाचं नागरिकत्व स्वीकारतो तेव्हा त्या राष्ट्रानं दिलेलं किमान जीवनमान म्हणजे जीवनमानाची पद्धत किंवा शिक्षण जे आपल्याला मिळवायचं आहे, आरोग्याविषयीचे हक्क, सामाजिक सुरक्षितता आपली जगत असतानाची, आणि त्याचसोबत आपलं जीवन उत्तमरित्या आपण जगण्यासाठी जे आवश्यक हक्क आहेत ते सगळे हक्क आपल्याला जेव्हा आपण एखाद्या राष्ट्राचं नागरिकत्व स्वीकारतो तेव्हा ते मिळतात. त्यानंतर आता पुढे बघूया, विदेशी लोकांना कोणते हक्क नाकारले आहेत. हे आता आपण काय बघितलं, तर आपण जेव्हा एखाद्या देशाचं नागरिकत्व मिळवतो तेव्हा आपल्याला कोणते हक्क मिळतात, तर विदेशी लोकांना कोणते हक्क नाकारले आहेत. बरोबर, विदेशी लोकांना राजकीय हक्क नाकारले आहेत. म्हणजे काय, तर राज्याचा आपल्या देशाचा जो राज्यकारभार चालतो त्याच्यामध्ये जे राजकीय हक्क आहेत ते विदेशी लोकांना प्राप्त नाही आहेत. ते फक्त ज्या देशाचे आपण नागरिक असतो म्हणजे स्वदेशीयांनाच तेवढं राजकीय हक्क आहे. त्यानंतर आता पुढचा प्रश्न, वंश परंपरेने नागरिकत्व प्राप्त होणे म्हणजे काय. वंश परंपरेने नागरिकत्व प्राप्त होणे म्हणजे काय, आपण जेव्हा नागरिकत्व मिळवण्याच्या पद्धती बघत होतो तेव्हा ह्याचा अभ्यास केलेला आहे. वंश परंपरेने नागरिकत्व मिळवणे म्हणजे काय, वंश परंपरेने विदेशात राहणाऱ्या दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या त्यांच्या आईवडिलांच्या देशाचे नागरिकत्व मिळते. म्हणजे वंश परंपरा, विदेशात जरी आपण जन्मलो असलो तरी जर आमच्या आईवडिलांचं जर भारतीय नागरिक असतील तर आपल्याला ते काय होऊ शकतं, तर वंश परंपरेनुसार भारतीय नागरिकत्व मिळू शकतं. ह्याला काय म्हणतात, तर वंश परंपरेने प्राप्त होणारं नागरिकत्व आहे. त्यानंतर आहे नागरिकत्व गमावण्याची कारणे कोणकोणते. आपण कोणकोणत्या कारणांमुळे नागरिकत्व गमावू शकतो. किती कारणं होती बघा आठवा. बरोबर, किती कारणं होती, 3 कारणं होती. आता एक एक करून सांगा बघूया कोणकोणती कारणं होती, आठवते का बघा. 3 कारणं होती म्हणून बरोबर सांगितला तुम्ही. आता कोणकोणती कारणं होती, तर पहिलं कारण होतं स्वेच्छेने नागरिकत्वाचा त्याग करणे. स्वतःच्या इच्छेने नागरिकत्वाचा त्याग करणे. त्याग केला तर आपण काय करू शकतो, त्या देशाचं नागरिकत्व गमावू शकतो. दुसरं होतं दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारल्यास, म्हणजे आपण ज्या देशाचे नागरिक आहोत त्या देशाचं सोडून दुसऱ्या देशाचं जर नागरिकत्व आपण जर स्वीकारलं तर पहिल्या देशाचं नागरिकत्व काय होतं, आपल्याला तिथं रद्द करावं लागतं, म्हणजे गमवू शकतो आपण ते. त्यानंतर आहे राष्ट्रविरोधी कृत्य केल्यास, म्हणजे आपण ज्या देशामध्ये राहतो तो देश आपल्याला काय करत असतं, उत्तम जीवनमान जगण्यासाठीचे हक्क देत असतो. मग ज्या वेळेला हक्क मिळतात तेव्हा आपल्या त्या देशाविषयीची कर्तव्यसुद्धा असतात. मग त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं कर्तव्य कोणतं असतं, तर आपलं
आपला देश व्यवस्थित सुव्यवस्थित एकत्र अखंड राहणे किंवा त्याचं समृद्धी करणे. ते हे न करता ज्या वेळेला कोणाच्याही हातून राष्ट्रविरोधी कृत्य म्हणजे ह्याच्या उलट राष्ट्राला बाधा आणणारं असं जर कृत्य घडत असेल तर त्यावेळेला त्याला दोषी ठरवून काय होऊ शकतं, त्याचं नागरिकत्व त्याला गमावण्याची पाळी येते त्याच्यावर. या 3 कारणांमुळे व्यक्तीला आपले त्या देशाचे नागरिकत्व गमवावे लागते. कोणकोणती कारणं होती बघा. स्वेच्छेने नागरिकत्वाचा त्याग करणे, दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारल्यास, राष्ट्रविरोधी कृत्य केल्यास. या 3 कारणांमुळे काय होऊ शकतं, व्यक्तीला आपले त्या देशाचे नागरिकत्व गमवावे लागते. समजलं का विद्यार्थ्यांनो? बरं. आता गृहकार्य टिपा लिहायची आहे तुम्हाला, म्हणजे एक 10 ओळी माहिती लिहायची आहे. पहिलं आहे नागरिकत्वाची आवश्यकता. आपल्याला नागरिकत्व का आवश्यक आहे, त्याची आपल्याला का गरज पडते, काय फायदे होतात आपल्याला त्याचे, याविषयीची आपण ह्याच्यात माहिती लिहायची आहे. आणि दुसरं आहे नागरिकत्व मिळविण्याच्या पद्धती. नागरिकत्व मिळवण्याच्या 5 पद्धती आपण बघितलेल्या होत्या. त्या 5 पद्धती कोणकोणत्या आहेत, त्या पद्धतीनुसार आपण काय करायचं, त्या पद्धतींचे आपण थोड्याशा विश्लेषण करायचं आहे. 1-2 वाक्यामध्ये त्याचं विश्लेषण करायचं आहे आणि यावरती आपण काय करायचं आहे, टिपा लिहायचं आहे. तर सर्व विद्यार्थी तुम्ही हे लिहून तुमच्या शिक्षकांना दाखवाल अशी अपेक्षा आहे. नक्की दाखवाल ना? हो, दाखवणार ना? बरं, धन्यवाद.